नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी तुम्हाला आज भेटायला आलोय. पण आजचं माझं भेटणं आहे ना, ते खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या विचारामध्ये माझे विचार हे खरंच काही फलदायी ठरू शकतात का? किंवा मला आलेल्या अनुभवाचा तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का? हो मित्रांनो, प्रयत्न तेच आहेत, की जेणेकरून तुम्हाला काही प्रश्नांची उकल होत नसेल, काही प्रश्न तुम्हाला अनुत्तरित असतील, त्याची उत्तरं मिळालेली नसतील. मग ती कशामुळे आणि का? तर प्रामुख्याने बघा, तुमच्या आणि माझ्या अनेक अशा नात्यांमध्ये कधी-कधी एकटेपणा येतो, दुरावा येतो, अबोला येतो. मग हे काय आहे? आता सांगायचं झालं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही एखाद्याशी उत्तम व्यवहार करता आणि अचानकपणे अशी काही घटना घडते आणि तिथं तुम्हाला कळतं, "अरे, मी तर हा माझा बालपणाचा मित्र आहे. मी याच्याशी चांगला व्यवहार केलेला आहे आणि मी तर याला उत्तम पद्धतीने सर्व काही गोष्टी आत्तापर्यंत म्हणजे बोलण्यातनं असतील, माझ्या कृतीतनं असतील, चांगल्याच केलेल्या आहेत. मग हे असं का?" तर मित्रांनो, हे तुम्हालाही प्रश्न पडला असेल. झालंय ना तुमच्या बाबतीतही असं? हो, कदाचित अनेक वेळा झालं असेल. झालं नसेल, होईल बरं का. माझ्या बाबतीत झालेलं आहे, तर तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. त्याला कारण काय माहिती आहे का, की आपल्याला समोरचा कसा समजून घेतो, याहीपेक्षा आपण समोरच्याला कसं समजून घेतलं पाहिजे, इथे मात्र महत्त्वाची भूमिका आपली आहे. आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपली क्लॅरिटी नसले ना, की मग आपल्याला कळत नाही, की आपण नक्की काय बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे आणि होतं काय, की काही गृहीत असतात. काही लोकं अझ्युम करतात स्वतःलाच, की नाही हे असं आहे ना, तर हे असं आहे. म्हणजे या पद्धतीने हे वर्तन असेल ना, मग ते या पद्धतीने. म्हणजे लॉजिकली फार जाणारी माणसं पण असतात आणि ती आहेत समाजामध्ये काय तुम्ही आणि मी नेहमीच पाहतो. पाहिलीत ना तुम्ही आणि अनुभवला तर येतच असेल. तेव्हा मित्रांनो, मला असं वाटतं, की मी या लोकांना आपण कसं समजून घेतलं पाहिजे किंवा मग आपल्याला आनंद जर आपला घालवायचा नसेल, तर आपण काय केलं पाहिजे? त्या संबंधातला आजचा माझा एक विचार मंथनाचा भाग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. होतं काय, की आयुष्यात अनेक गैरसमज होतात, अनेक नाती तुटतात आणि अनेक संध्या आपण गमावतो मित्र. अशा कितीतरी संध्या तुम्ही आणि मी गमावलेल्या असतील. केवळ ह्या नात्या तुटल्यामुळे. मग होतं काय, की आपल्याला जी की कमतरता असते, जी तुमच्यात आणि माझ्यात सगळ्यांमध्ये ती कमतरता असते. कोणी सर्व गुणसंपन्न नाहीये. बरोबर आहे ना? आहे का कोणी सर्व गुणसंपन्न? कोणीही नाही मित्रांनो. मग होतं काय, की अ, बऱ्याच वेळा आपण गृहीतामुळे म्हणजे आपण अझूम केल्यामुळे आपल्याला काय वाटतं, की अरे, ही गोष्ट तर अशी-अशी ही परिस्थिती. मग ही परिस्थिती अशी घडली. मग आपण अपेक्षा केलेल्या असतात, की समोरच्याने या पद्धतीने माझ्याशी वर्तन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या अपेक्षा तुमच्या मनात असतात. तुम्ही त्या व्यक्त केलेल्या नसतात. आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्त केलेल्या नसतात ना, समोरच्या माणसाला काय कळणार हो? असं किती वेळा झालंय? झालंय ना बऱ्याच वेळा. हो, आता झालं असेल, भविष्यातही होईल. काळजी घ्या. कारण का गृहीत तुम्ही जेव्हा पकडता, तेव्हा गृहीत धरल्या काही गोष्टी असतात, तेव्हा लक्षात ठेवा, याची खात्री करून तुम्ही घेत नाही, की हे गृहीत मी का पकडलंय? हो, त्याला तपासलं पाहिजे. मी किंवा तुम्ही. आणि बघा, आपण न तपासल्यामुळे काय झालं? दुरावा निर्माण झाला किंवा ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आपल्याला किंवा त्यांनाही प्राप्त होत नाही. मग होतं काय, की मग खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण गृहीत का पकडतो? गृहीत एखाद्याला का धरतो? किती जणांना तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात गृहीत धरलं सांगा बरं? आणि त्याचा परिणाम काय झाला, की तुमच्या अपुऱ्या माहितीवर तुम्ही एखाद्याला गृहीत धरता. खरं खोटं आहे? खरी माहिती असेल तर तुम्ही गृहीत धरायचा प्रश्नच नाही. तुमचं ठाम मत असेल ना. गृहीत अझम्पशन ना, असं असू शकतं, मला असं वाटतं. किती वेळा तुम्ही म्हणता, "नाही मला असं वाटतं." अरे तुम्हाला वाटतं म्हणजे काय? तुम्हाला वाटणं हे समोरचा तसा आहे का? नाही ना. आणि इथंच तर गल्लीत होते आणि आपले नातेसंबंध इथेच खऱ्या अर्थानं अडचणीचे निर्माण होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही एखाद्याला गृहीत धरता, तेव्हा आणि ते पण अपुऱ्या माहितीवरती. बघा ना, तुम्हाला कोण काय सांगतं किंवा कोण कुठून कुठली माहिती तुम्हाला पुरवत असतं किंवा तुम्ही काय कुठं पाहिलेलं असतं आणि काय तुम्ही स्वतःचं लॉजिक वापरलेलं असतं, हे नंतर तुम्हाला कळतं. म्हणजे मी असेन किंवा तुम्ही असेल, आपल्याला कळतं, "अरे, मी हे लॉजिक का वापरलं?"
किती वेळा झालं असेल सांगा बरं हे लॉजिक वापरून? बऱ्याच वेळा आणि अजूनही आपण तेच करतो बरं का. म्हणजे त्याच चुका आपण करत असतो. त्यामुळं मी असं म्हणेन, एखाद्याला तुम्ही जर गृहीत धरलं ना, त्याची ती माहिती घ्या पूर्णपणे. तो कोण आहे? काय आहे? ती कोण आहे? काय आहे? आणि मग लक्षात घ्या, आपण बहुतेक वेळा आपण काय करतो, भूतकाळातील अनुभव आपल्याकडे येतात. आता ॲक्चुअली भूतकाळातील अनुभव असं येण्यासाठी काही तुमचं काही त्याची 15-20 वर्षाचे काही रिलेशन पण नसतात. जर 15-20 वर्षाचे रिलेशन असतील, तर तो तुम्हाला माणूस चांगला ओळखत असतो आणि तुम्हीही त्याला चांगलं ओळखत असता. त्यामुळे इथे मला नाही वाटत, की नाती तुटतात वगैरे. ती नंतर परत जुळली जातात. पण काही म्हणजे काही वर्षांसाठी आलेली किंवा काही महिन्यांसाठी आलेली जी नाती असतात ना, यामध्ये मात्र थोडंसं हे काय म्हणतात, युद्धजन्य परिस्थिती मनाची निर्माण होत असते. काय तुमची झाली की नाही? अरे, होतच असणार आहे मित्रांनो, कारण प्रत्येकाची होते. शेवटी आपण मनुष्य आहे, आपल्याला भावना आहेत. आणि मग त्या भावनांना आपण नाही दडपू शकत ना. शेवटी तुमचा सेल्फ इस्टीम आहे. हो आणि तो सेल्फ इस्टीम तुम्ही मेंटेन केलाच पाहिजे. आणि मग गैरसमज निर्माण होतात. बघा, तुमच्याबद्दल गैरसमज होतात आणि जे तुमचे संबंधित आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही गैरसमज निर्माण करता. म्हणजे एकंदरीत होतं काय, की ऑल टुगेदर तुम्ही काय करता किंवा मी काय करतो, की अरे, मग अशा-अशा पद्धतीने त्यांनी बोललेत, अशा-अशा पद्धतीने त्यांनी वर्तन केलं. मग रिझर्व्हेशन अप्रोच तिथे येतो. स्वतःला एक कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकजण करतो. तुम्ही करता, मी करतो, सगळेच करतात आणि ते मनुष्य स्वभाव आहे. पण मी असं म्हणेन, की ते तसं न करता, की मी जे प्रयोगाच्या पद्धतीने म्हणजे मी जे प्रयोग करतो त्या पद्धतीने सांगतो, की क्षणभर वाटतं मला, पण मी नाही तो विचार लगेच काढून टाकतो. कारण का? मग ती मॅच्युरिटी नाहीये. मग इथे परिपक्वता नाहीये आपल्या विचारांमध्ये आणि एकंदरीत आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये आपण परिपक्वता दाखवली पाहिजे. काय? बरोबर आहे की नाही? कारण आपली परिपक्वता जर असेल, तर मला सांगा ना, गैरसमज होणारच नाहीत. बघा, तुम्ही जिथे-जिथे तुमची परिपक्वता दाखवली असेल, थोडंसं आठवा. मग तुमच्या कळेल, अरे, खरंच की इथं तर माझा सक्सेस आहे. का? मी ते समजलं ना. म्हणजे मला तिथे त्या अनुभवाच्या पद्धतीने मला तो शहाणपणा पण प्राप्त झाला ना आणि म्हणून चुकीचे निर्णय तुम्ही जे घेतले जातात, ते केवळ आणि केवळ गृहीतांमुळं, अझम्पशन्समुळं. म्हणून कधी कुठलीही अझम्पशन्स पकडून तुम्ही कोणाही बद्दल कधीही चुकीचे निर्णय आयुष्यात घेऊ नका. घेतलेत का? मग इथून पुढे घेऊ नका आणि ते घेतले असतील ना, ते दुरुस्त करा बरं का. हो, करता येतं दुरुस्त. त्यात काय? जायचं, स्पष्ट बोलायचं आणि मत व्यक्त करायचं. इतकं सिंपल आहे मित्रांनो आणि मग त्यात तो आनंद आहे ना, तो प्रचंड आनंद मिळतो. मला मिळतो. कारण मी स्पष्ट बोलतो आणि त्याचा फायदा मला होतो. तुम्हाला होईल नक्की, नक्की. पण पहा शेवटी तुम्हाला कशा पद्धतीने जायचं, काय स्ट्रॅटेजी वापरायची हा तुमचा प्रश्न आहे बरं का. आणि म्हणून लक्षात घ्या, नेहमी अनावश्यक ताण तुम्ही निर्माण करू नका आणि गोंधळ अजिबात करू नका आणि गृहीत धरल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कळलं आता तुम्हाला? गृहीत धरल्यामुळे काय होतं? म्हणून आज मला तुम्हाला असं सांगायचं आहे, कधीही कोणाला ग्रहित पकडू नका आणि ग्रहित पकडल्यामुळे तुमचं आणि माझं व्यक्तिगत नात्याचं आणि एकंदरीत सर्व परिस्थितीचं अडचणी निर्माण होतात. तेव्हा आज मित्रांनो हाच माझा विषय आहे, की ग्रहित कोणालाही धरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया आणि नवीन व्हिडिओ घेऊन. थँक